काही पदार्थ असे आहे ना, त्यांना अजिबात वेळेचं बंधन नसतं. जसे समोसा, वडापाव, ढोकळा, कचोरी हे आपण केव्हाही दिले ना तेव्हा खाऊ शकतो. तर आज आपण बनवतोय मस्त अशी ही खुसखुशीत कचोरी. शेगावची फेमस कचोरी आहे आणि अगदी साध्या, सिंपल, सोप्या भाषेत आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण बऱ्याचदा कचोरी तळत असताना फुटते किंवा अशी खुसखुशीत होत नाही. अगदी 2 सोप्या पद्धती मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्यामुळे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही कचोरी बनवली ना, तरी माझ्यासारखी अशी खमंग खुसखुशीत तयार होणार आहे. बनवायला इतकी साधी, सिंपल, सोपी रेसिपी आहे. पाहता क्षणी लगेच तुम्ही बनवायला घ्याल एवढी सोपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर सगळ्यात अगोदर ना आपण आता पारीचं पीठ जे आहे ते मळून घेऊया. मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला साधारणतः 1.5 कप एवढा मैदा घ्यायचा आहे आणि त्यातच साधारणतः 3 चमचे बारीक रवा घेताना बारीकच घ्या, जाड वगैरे घेऊ नका. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 3 चमचे आपल्याला इथे साधं तेलाचं मोहन घालायचं आहे. तर तेल गरम वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. तेलाच्या मोहनाचं प्रमाण जास्तही घेऊ नका, नाही तर खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या तेलकट कचोऱ्या होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अगदी बेताचंच घ्यायचं आहे. जेवढं सांगितलं तेवढंच घ्या. सगळे आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन आणि इथे मी थंडच वापरलेलं आहे. गरम अजिबात करायची गरज नाही. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त सैल असा हा पिठाचा गोळा मळायचा आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त घट्ट तर अजिबात मळायचा नाही. थोडासा सैल झाला तर आपण थोडंसं मैदा टाकून त्याला थोडंसं नॉर्मल करू शकतो, पण घट्ट अजिबात ठेवू नका. त्यामुळे कचोऱ्या तेलामध्ये फुटण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्याला क्रॅक्स जातात. त्यामुळे आपल्याला थोडासा सैल प्रमाणामध्येच हा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीचा गोळा मळायचा आहे. आता बरेच जण यामध्ये रवा घालत नाही. रवा आपल्याला याकरता घालायचा आहे, मस्त खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात. त्यामुळे आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. आता तुम्हाला रवा घालणं पूर्णपणे पर्यायी आहे, नसेल वापरायचा तर नाही वापरला तरीही चालेल. 10 ते 15 मिनिटं किंवा तुम्ही जास्त वेळेला रेस्ट होण्यासाठी ठेवलं ना तर खूप छान कचोऱ्या तयार होतात. त्यामुळे किमान हे पीठ अर्धा तास तरी रेस्ट होण्यासाठी ठेवा. आता लगेचच आता कचोरीच्या आतलं जे सारण आहे ते तयार करून घेऊया. 3 चमचे अख्खे धने, 1 चमचा आपल्याला जिरं आणि 3 चमचेच आपल्याला बडीशेप घ्यायची आहे. बडीशेपचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, परंतु बडीशेपचं यामध्ये फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे मी थोडीशी जास्तच घेतलेली आहे. अगदी जास्त डार्क रंगावर नाही, हलकासा असा मंद मंद सुगंध सुटला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. हा मसाला आपला तयार होणार आहे. हा स्पेशल शेगावच्या कचोरीचा मसाला आहे, तर तो आपण इथे आता तयार करून घेतलेला आहे. आणि अगदी जास्त पावडर नाही, तर थोडंसं आपल्याला ओबडधोबडच मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, असा हा मसाला आपला तयार झालेला आहे. हा काढून घेऊया. हा स्पेशल शेगावच्या कचोरीमध्ये हा मसाला वापरतात, त्यामुळेच कचोरीला फार छान अशी टेस्ट येते. आता एक छोटंसं वाटणसुद्धा आपण आता तयार करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, आलं हे सगळे जिन्नस पाणी न टाकता तेही आपल्याला थोडेसे ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. तर हे वाटणही तयार झालेलं आहे. लगेचच आता पुढील कृती करूया. तर कढाईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि जे हिरव्या मिरची, लसूण, आल्याचं जे वाटण आहे ना, ते यामध्ये आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आपण जे मैद्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे किंवा आपण हा आता कचोरीचा मसाला बनवत आहोत ना, त्यामध्ये आपलं सारणही शिल्लक राहत नाही आणि पीठसुद्धा शिल्लक नाही राहत. तर आता बऱ्याचदा काय होतं, कधीतरी सारण जास्त होतं, कधीतरी पीठ जास्त होतं. तर हे जे प्रमाण आहे ना, हे अगदी अचूक आहे. यामध्ये आपले दोन्हीही जिन्नस अजिबात शिल्लक राहत नाही. तेलामध्ये मिरची मी छान अशी परतवून घेतली. त्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा ह्या तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे. काही मिनटं परतल्याच्या नंतर यामध्ये बाकीचे मसाले सुद्धा टाकणार आहोत, परंतु तेलामध्ये याला छान असं परतवून घेतल्याच्या नंतर याचा जो फ्लेवर आहे ना, तो छान असा येतो आणि छान सगळे मसाले पुन्हा एकदा तेलामध्ये परतले जातात. तर यातच आता मी थोडासा हिंग टाकून घेणार आहे, हळद पावडर टाकून घेणार आहे आणि यामध्ये ना, ह्या कचोरीमध्ये शक्यतो ना चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ वापरलं जातं. जर तुम्हाला यामध्ये बेसन पीठ वापरायचं नसेल ना, तर तुम्ही यामध्ये बटाटा घालू शकता किंवा मुगाची डाळ भाजून त्याचं पीठसुद्धा यामध्ये घालू शकता. यामध्ये हळद पावडरसुद्धा घातलेली आहे. पण जेव्हा मी ही शेगावची कचोरी खाल्लेली होती ना, त्यामध्ये त्यांनी बेसन पीठच वापरलेलं होतं, त्यामुळे मी हे बेसन पीठच वापरलेलं आहे. आता बेसन पिठाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, जेवढा आपण मैदा घेतलेला आहे ना, त्याच्या अर्ध्या प्रमाणात. जर तुम्ही 250 ग्रॅम मैदा घेतलेला असाल ना, तर तुम्ही 175 किंवा 150 ग्रॅम एवढा इथे बेसन पीठ घेऊ शकता ह्या कचोरीच्या आतील सारण बनवण्यासाठी. म्हणजे अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला हे बेसन पीठ घ्यायचं आहे.
तेव्हाच आपलं जे कचोऱ्या आहे ह्या परफेक्ट होणार आहे. तर हे पहा, आपल्याला हलकासा पाण्याचा शिंतोडासुद्धा मारायचा आहे, नाहीतर अगदीच कोरडं होणार आहे आणि ते कचोरीमध्ये व्यवस्थित पसरणार नाही. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडीशी आमचूर पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि अगदी आपल्याला थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. म्हणजे हे जे मिश्रण आहे ना, हलकंसं मॉइस्ट म्हणजे थोडंसं ओलसर असायला हवं, तेव्हाच हे कचोरीमध्ये व्यवस्थित असं पसरलं जाईल, व्यवस्थित बसलं जाईल. हलकासा मी पाण्याचा साधारणतः 2 ते 3 चमचेच पाणी घेतलेलं आहे. त्याचा हलकासा हबका मारायचा आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती एक वाफ काढायची आहे. तर आपलं हे सारण तयार होणार आहे. जर तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून तुम्ही हे सारण तयार करू शकता. फक्त हलकंसं ओलसर हे सारण असायला हवं, बस एवढंच, बाकी काही नाही. तर मी असं 2 ते 3 वेळा असा पाण्याचा हबका मारलेला आहे आणि हे सारण छान असं शिजवून घेतलेलं आहे. पीठसुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, नाहीतर पिठाचा कच्चेपणाचा वास राहतो आणि कचोरी चांगली लागत नाही. त्यामुळे अगदी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे छान असं सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे छान अशी वाफ बसते. सगळे मसालेसुद्धा ह्या बाकीच्या जिन्नसांमध्ये एकजीव होतात. त्यानंतर थोडंसं चटपटीत व्हावं ना, याकरता मी 1 चमचाभर गूळ टाकलेला आहे. आता हा गूळ टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे. थोडंसं चटपटीत फ्लेवर यावा ना, याकरताच मी घातलेला आहे. तुम्ही साखरही घालू शकता किंवा तुम्हाला साखर गूळ दोन्हीही स्किप करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे स्किप करू शकता. आता झाकण ठेवून देते कमी गॅसवरती 1, 2 ते 3 मिनिटं याला असं शिजू देते आणि त्यानंतर आपलं हे सारण तयार होणार आहे. तर 5 मिनिटं झालेले आहे. हे पहा, मस्त आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया, पूर्णपणे थंड करून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे कचोरी तयार करत असताना आपल्याला सारखं असे याचे गोळे बनवावे लागणार नाही आणि कचोरीमध्ये भरताना हातसुद्धा खराब होणार नाही. त्यामुळे अगोदरच हे गोळे बनवून ठेवायचं आहे. हे सुकं सारण आपलं कचोरीच्या आतलं तयार झालेलं आहे. ज्यांना कचोरी येत नाही किंवा कचोरी बनवत असताना ती व्यवस्थित स्टफ करता येत नाही ना, त्याच्यासाठी मी 2 सोप्या पद्धती या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे तुमची कचोरी कधीच फेल जाणार नाही. नो फेल रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही 100 नव्हे तर 200% परफेक्ट शेगावची जशी कचोरी आहे तशी बनवाल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. तर हे बघा, असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे. आता ही कचोरी तुम्हाला किती लहान मोठी बनवायची आहे त्यानुसार हे गोळे बनवायचे आहेत. तर मी हे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहे. साधारणतः 9 गोळे माझे या ठिकाणी तयार झालेले आहे आणि जे पीठ आपण भिजवलेलं होतं ना, ते सुद्धा कमी पडणार नाही. आता पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे, व्यवस्थित भिजून घेतलेलं आहे. जितकं हे पीठ तुम्ही छान भिजवणार ना, तितक्या कचोऱ्या छान होणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 1, 2, 3 तास जरी हे पीठ भिजत ठेवलं ना, तरीही काहीच हरकत नाही. पीठ भिजल्यानंतर अगदी थोडासा तेलाचा हात लावला आणि छान असं पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे दिसत असेल, अजिबात जास्त घट्ट नाही, अगदी मध्यम घट्ट हे पीठ आपलं इथे मळलेलं आहे. असंच पीठ तुम्हाला सुद्धा भिजवायचं आहे. हे असं परफेक्ट पीठ भिजवलं ना, तेव्हाच आपल्या कचोऱ्या छान अशा खुसखुशीत कुरकुरीत होणार आहे. छान मळून झालेलं आहे. याचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. लिंबाच्या आकारा एवढे किंवा त्यापेक्षा थोडेसे मोठे जरी ठेवले ना तरीही चालेल. सगळे गोळे एकदाच बनवून घेतले की कचोरी बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. आता सगळ्यात अगोदर पारंपरिक जी पद्धत आहे कचोरी बनवण्याची ती मी तुम्हाला अगोदर दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जर कचोरी नाही जमली तर पुढे सुद्धा एक सोपी पद्धत आहे ती दाखवते. कारण कचोरी बनवण्याची ही जी पारंपरिक पद्धत आहे ना, याच पद्धतीने कचोरी बनवली जाते. अशी छोटीशी वाटी तयार करतात आणि त्यामध्ये आपण जे गोळे तयार करून ठेवलेले आहे ते व्यवस्थित प्रेस करतात. पण बऱ्याचदा काही जणांच्या अशा पद्धतीने जेव्हा कचोऱ्या बनवतात ना, त्या व्यवस्थित अशा टम्म फुगत नाही. तर त्यावेळेला जी दुसरी पद्धत मी दाखवलेली आहे ना, ती फार उपयुक्त ठरणार आहे. कारण त्या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या ना, 100% तुमच्या कचोऱ्या छान खुसखुशीत होतात आणि टम्म देखील फुगतात. फक्त ह्या ज्या शेवटचे जे टोक आहे ना, ते व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचे आहे. कारण तिथून जे सारण आहे ना, बाहेर निघण्याचे चान्सेस जास्त असतात तळताना. तर हे पहा, जी कचोरी बनवून घेतली त्यानंतर हलक्या हाताने तुम्ही प्रेस करू शकता किंवा लाटण्याने ना हलक्या हाताने अशी थोडंसं खाली मैदा टाकलेला आहे आणि छान अशी हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही, मध्यम जाडीची ही कचोरी तयार करायची आहे. तर हे पहा, लाटल्यानंतर सुद्धा सारण कुठेही बाहेर येत नाही. म्हणजे आपली कचोरी एकदम परफेक्ट झालेली आहे आणि पीठ व्यवस्थित झालेलं आहे मेन म्हणजे. तर हे पहा, अशी कचोरी आपण तयार करून घेतलेली आहे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत सांगते. 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. त्यासुद्धा मध्यम जाडीच्या, ना जास्त पातळ ना जास्त जाड, अशा मध्यम जाडीच्या ह्या 2 पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे.
आणि त्यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं आहे ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला भरून घ्यायचं आहे. साईडने थोडंसं पाणी लावायचं. ही एकदम सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही जर कचोरी बनवली ना 100% तुमची एकदम परफेक्ट खुसखुशीत आणि टम्म फुगणार आहे. ही तर एकदम सोपी पद्धत आहे. आता या दोन्हीही पद्धतींपैकी तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही ह्या कचोऱ्या बनवू शकता. ही पद्धत मला जास्त सोपी वाटते, सोयीस्कर वाटते आणि अगदी कोणीही बनवू शकेल ह्या पद्धतीने. त्यामुळे मी ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या पद्धतीने बनवायची त्या पद्धतीने नक्की बनवा आणि दोघांपैकी कोणती पद्धत तुम्हाला जास्त आवडली ना ते सुद्धा मला सांगा. मस्त ही कचोरी आपली तयार झालेली आहे. बाकीच्या राहिलेल्या सुद्धा मी कचोऱ्या सेम ह्याच पद्धतीने बनवणार आहे. हाताने थोडीशी अजून थापून घ्यायची आणि अगदी साईडच्या कडा जर जास्त राहिल्या असेल तर एखाद्या डब्याच्या झाकणाने त्याला गोल आकार तुम्ही देऊ शकता. तर हे पहा अशी थापून घेतलेली आहे म्हणजे सगळं सारण व्यवस्थित सगळ्या बाजूंनी पसरलं जातं. सगळ्या कचोऱ्या मी एकदाच बनवून घेतलेल्या आहे आणि बनवल्याच्या नंतर एखाद्या कपड्याखाली यांना झाकून ठेवायचं आहे. आता तळून दाखवते त्यावरून तुम्हाला समजेलच की कचोऱ्या आपल्या कशा टम्म फुगलेल्या आहे, किती खुसखुशीत झालेलं आहे आणि तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेलाचं जे टेम्परेचर आहे ना अगदी कमी ठेवायचं आहे, मध्यम पण नाही, अगदी कमी गरम तेलामध्ये आपल्याला ह्या तळाव्या लागतात. सुरुवातीचे काही मिनिटं तर कमी गरम तेलामध्येच आपल्याला ह्या तळायच्या आहे आणि त्यानंतर थोड्याशा ह्या फुगल्या की त्यानंतर गॅसची आच आपल्याला थोडीशी मोठी करायची आहे. तर हे पहा फुगली गेलेली आहे. त्यानंतर गॅस मी मध्यम केलेली आहे. अगदी मस्त ही टम्म फुगते, अजिबात तेलामध्ये फुटत नाही किंवा बऱ्याचदा जेव्हा आपण कचोऱ्या बनवताना त्या व्यवस्थित फुगत नाही. तर त्यावेळेला ही जी दुसरी ट्रिक मी वापरलेली आहे ना त्या पद्धतीने तुम्ही ह्या कचोऱ्या बनवा, 100% फुगणार आहे. तर सुरुवातीला गॅसची जी आच आहे ती एकदम कमी ठेवायची आहे. त्यांना छान फुलू द्यायचं आणि त्यानंतरच गॅस थोडासा मोठा करून गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला तळून काढायचे आहे. ह्या कचोऱ्या तळताना ना थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला तळाव्या लागणार आहे. मोठ्या गॅसवरती अजिबात तळू नका. ह्या खुसखुशीत होण्याऐवजी नरम पडतील, कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि कढाईमध्ये जितक्या बसल ना तितक्याच तुम्हाला यामध्ये सोडायच्या आहे. तर माझ्या कढाईमध्ये 2च बसल्या त्यामुळे मी 2च सोडलेले आहे. रंग पहा अगदी असाच तांबूस रंगावरती तुम्हाला सुद्धा तळून काढायचे आहे. काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून काढूया किंवा तुम्ही ह्या एखाद्या हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. मस्त ही कचोरी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी फुग्याप्रमाणे ही टम्म फुगलेली आहे आणि खाताना सुद्धा इतकी खुसखुशीत आहे ना, जास्त तेलकट झालेली आहे. बऱ्याचदा बाहेरच्या कचोऱ्या कधीतरी खूप जास्त तेलकट असतात, परंतु ही जी कचोरी आहे ना अजिबात तेलकट झालेली नाही आणि वरचं जे आवरण आहे किती कुरकुरीत दिसत आहे हे तर तुम्हाला दिसतच असेल. एकदम छान अशी आपली ही शेगावची स्पेशल कचोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत बाहेरची कचोरी खात असाल ना एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून पहा. पहिल्यांदाच जरी बनवली ना अजिबात तुमची फसणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आता ही मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला पूर्ण अंदाज येईल की ही कचोरी कशी खुसखुशीत तयार झालेली आहे. कारण बऱ्याचदा जेव्हा आपण कचोरी घरी बनवतो ना त्या नरम पडतात, परंतु ही कचोरी तसं नाही. अगदी ही खुसखुशीत कुरकुरीतच होते. एकदम साध्या सिंपल सोप्या ट्रिक मी इथे सांगितलेल्या आहेत त्या वापरा आणि ही कचोरी बनवा आणि बनवल्याच्या नंतर कशी झाली ना ते कळवायला अजिबात विसरू नका. हे पहा आतील सारण सुद्धा अगदी छान व्यवस्थित असं भरगच्च आहे, कुठेही कमी नाही जास्त नाही आणि सगळ्या बाजूंना व्यवस्थित असं हे पसरलेलं आहे. तर मग कशी वाटली आजची ही शेगावची स्पेशल कचोरी? कचोरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.